शहरभरात पाण्याचा गैरवापर करणाऱ्या आणि रस्त्यावरून पाणी वाहून नेणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने सुरू केलेली दंडात्मक कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर वाहून जाणारे हजारो गॅलन पाणी वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधातही कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। VIP रोडवरील जुबली पार्क पाण्याच्या टाकीसमोरील हा रस्ता शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावर 24 तास लहान मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते। याच रस्त्यावरून महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्री देखील अनेकदा ये-जा करत असतात। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्याच्या वेळी हजारो किंबहुना लाखो गॅलन पाणी रस्त्यावरून वाहून जाऊन वाया जातंय। रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही, तर रस्त्यावर चिखल आणि घसरटपणा निर्माण होऊन वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकीकडे महानगरपालिका नागरिकांना पाण्याचा गैरवापर करू नये यासाठी दंडात्मक कारवाई करत आहे आणि पाणी बचतीचे आवाहन करत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीसमोरच अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। त्यामुळे पाणी बचतीचे नियम केवळ नागरिकांसाठीच आहेत का असा सवाल उपस्थित होतोय।